थोडाफार यावर्षी उशीर झालेला आहे. काय तांत्रिक अडचणी होत्या, काय कारण होती? तांत्रिक अडचण अशी नव्हती. खरं तर आम्ही आमचं सर्व वेळ लालबागच्या राजाच्या विसर्जनाची अतिशय योग्य प्रकारे जुळवलेली होती. लालबागच्या राजाची मिरवणूक देखील 22 तास अतिशय जल्लोषात, दिमाखात आणि भावनिक वातावरणात चालली होती. सगळ्या भाविकांचं मन अतिशय व्याकुळ झालेलं बघायला मिळालं होतं. इथे समुद्रामध्ये जी आपली व्यवस्था होती, आम्ही जो अत्याधुनिक तराफा बनवलेला आहे आणि सर्व गोष्टी जुळून आल्या होत्या, परंतु काही समुद्राचा भौगोलिक अंदाज लक्षात म्हणजे तो आमच्या लक्षात होता, परंतु आताचं जे वातावरण तुम्ही पाहता, पौर्णिमेचा दिवस आहे, 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाची जोर कायम आहे आणि अशा वेळी भरती जी आहे ती जी निश्चित वेळ होती त्याच्यापेक्षा आधीच आली होती, काही वेळ आधीच आली होती. त्यामुळे आमची मिरवणूक, लालबागच्या राजाची मिरवणूक तराफ्यापर्यंत पोहोचण्यास काही मिनिटांचा उशीर झाला आणि तराफा ऑलरेडी पाण्यामध्ये तो फ्लोट झाल्यामुळे लालबागच्या राजाच्या रथावरून तराफ्यावर मूर्ती घेण्याची जी प्रक्रिया असते ती थोडीशी अवघड झाली आणि त्यामुळे आम्ही त्यावर प्रयत्न अतिशय जोराने केले की चांगल्या प्रकारे मूर्ती तराफ्यावर घेता येईल आणि ती नंतर मग आतमध्ये नेऊन विसर्जित. यावर्षी तराफा जो आहे तो नवीन बनवण्यात आला होता, त्यामुळे काय तांत्रिक अडचणी आल्या का? आणि आत्ता साधारणतः विसर्जन केव्हा होईल? कारण का आत्ता ओहोटी आलेली आहे आणि तराफा जो आहे तो पाण्याच्या बाहेर. नाही, तांत्रिक अडचण त्याच्यामध्ये बिलकुल नाही. त्याच्या अतिशय चांगल्या प्रकारे तराफा सुस्थितीत आहे. ओहोटीचे काळ जेव्हा असतो तेव्हा तराफा हा जमिनीवर असतो, लालबागचा रथ हा जमिनीवर असतो आणि मग त्या रथावरून हा लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावर घेता येते. आणि आजच्या दिवसाची जी संध्याकाळची आता ओहोटी आहे, पण संध्याकाळची जी वेळ आहे भरतीची, आता आमच्या कोळी बांधवांच्या अंदाजानुसार त्यांनी आम्हाला सांगितल्यानुसार साधारण 10 ते 11च्या दरम्यान पुन्हा एकदा ती संध्याकाळची भरती येईल. त्यावेळेला तराफा रितसर म्हणजे फ्लोट होईल आणि हा अत्याधुनिक असलेला तराफा लालबागच्या राजाच्या मूर्तीला आतमध्ये समुद्रामध्ये खोल समुद्रात घेऊन जाईल आणि एक वेगळ्या प्रकारे अनेक करोडो भाविक, जगभरातील करोडो भाविक या लालबागच्या राजाचं विसर्जन अतिशय भक्तिभावाने, श्रद्धेने बघत असतात. तर त्यांच्या श्रद्धेचा आदर ठेवत त्या प्रकारचं योग्य असं विसर्जन शेवटचं विसर्जनासाठी अजून साधारणतः 9 ते 10 रात्रीच्या वाजू शकतात. अजून 4-5 तास आपल्याला वाट पाहावी लागेल योग्य प्रकारे. आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये आता भरती आल्यानंतर ही जी तारफा आहे ही पाण्यामध्ये जाईल आणि त्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. परंतु त्यामुळं काही वेळ म्हणजे साधारणतः रात्रीच्या 9 ते 10 वाजेपर्यंत वाट लागणार सांगतायत. मी आपल्याला संपूर्ण परिसरातलं चित्र दाखवतो आहे. ही लालबागच्या राजाची भव्य दिव्य जी मूर्ती आहे ती विसर्जनासाठी या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर आल्याचं पाहायला मिळतं आहे. बाजूला जे आहे ते मोठ्या प्रमाणात भक्तगण जे आहेत, लोक जे आहेत, मुंबईकर जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासूनच या पोलीस बंदोबस्त सुद्धा आहे. लोक जे आहेत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतं आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा ज्या आहेत त्या या संपूर्ण गिरगाव चौपाटीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच गोविंद, सुधीर साळवींशी बातचीत होऊ शकते का? तिथे ते आहेत का? कारण विसर्जनाला उशीर होणार आहे हे कळत आहे. ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला सांगून नक्कीच आत्ता जे आपण आहे ते मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते बाळासाहेब कांबळे त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. सुधीर साळवी जे आहेत ते या ठिकाणी नियोजनामध्ये आहेत, परंतु बाळासाहेब कांबळे जे आहेत लालबागच्या राजा मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला अधिकृतपणे ही माहिती दिलेली आहे की कोळी बांधवाकडून आत्ता जी माहिती मिळते आहे की भरतीची जी टाईम आहे ते साधारणतः रात्री 9 ते 10च्या दरम्यान आहे आणि त्यावेळेला समुद्राला भरती आल्यानंतर या ठिकाणी हा जी तारपा आहे या तारपाच्या आसपास पाणी येईल आणि त्यानंतर जो लालबागचा राजा आहे तो भक्तिभावानं विसर्जनासाठी मार्गस्थ होईल. संपूर्ण परिसरामध्ये अजूनही आपण जर बघत असाल तर भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात हात उंचावून आपल्या मोबाईलमध्ये लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे त्याचं जे आहे ते अखेरचा फोटो जो आहे तो टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. आनंद असेल, उत्साह आहे तो तुसुभर सुद्धा कमी झाल्याचं पाहायला मिळत नाहीये. एकूणच काय तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी धन्यवाद गोविंद, ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजेच लालबागच्या राजाचं विसर्जन हे रात्री 10 वाजेपर्यंत होणार.